Hello, future officers. Very good afternoon. Myself Suraj Thorat and welcome to the Concept Builder Academy. आता इथे ना आजचा जो लोकसत्ता आहे याच्यामध्ये एक खूप छान आर्टिकल आलं होतं. या आर्टिकलचा कंटेक्स्ट कशा पद्धतीने आहे, मुंडे मार्गाच्या मर्यादा म्हणून त्या आर्टिकलची हेडिंग आहे. आता या आर्टिकलमध्ये ना काय सांगितलं माहिती का, की फॉर एक्झाम्पल एखादा जर पर्सन असेल किंवा सिव्हिल सर्वंट असेल, मग आयदर लीडर असेल, सिव्हिल सर्वंट असेल किंवा आणखी दुसऱ्या एखाद्या गोष्टीमध्ये, फॉर एक्झाम्पल मिलिटरी लिडरशिपमध्ये एखादा जर पर्सन वगैरे असेल, तर ह्या पर्सननी पर्टिक्युलरली समजा जर काही चांगले बदल किंवा समाजामध्ये जर काही चांगल्या गोष्टी आणायचा जर प्रयत्न केला असेल ना, तर समाज काय करतो माहितीये का, की फक्त त्या ज्या इन्स्टिट्यूशनला ते रिप्रेझेंट करतात ना, त्या इन्स्टिट्यूशनला बाजूला ठेवतात आणि त्या लोकांना प्रेस करण्यासाठी त्या ठिकाणी करत असतात. पण या आर्टिकलमध्ये ना असं सांगितलेलं आहे, जोपर्यंत आपण ते पर्सन त्या इन्स्टिट्यूशनला जे रिप्रेझेंट करतात त्या इन्स्टिट्यूशनच्या रिफॉर्मसाठी आपण समजा म्हणजे आग्रह धरत नाही, तोपर्यंत काय होतं माहिती की त्या इन्स्टिट्यूशन ज्या आहेत ना ह्या लॉंग टर्म मध्ये कार्य करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय माहिती का, की ज्यावेळेस आपण एखाद्या लीडरला सपोर्ट करतो ना, तर त्या लिडरशिप मधनं समजा जर त्याची लिडरशिप जर चेंज झाली किंवा त्या इन्स्टिट्यूशनला काय म्हणतात त्याला रिप्रेझेंट करणारी ती जर लिडरशिप चेंज झाली नाही, तर त्या इन्स्टिट्यूशनचं कधी कधी काय होतं माहिती का, डिग्रेडेशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. मग सांगत असताना कोणतीच एखादी जी इन्स्टिट्यूशन असेल ना, तर ती चांगली किंवा वाईट नसते. तर ती इन्स्टिट्यूशन चांगली किंवा वाईट कधी होती माहिती का, की ज्यावेळेस त्या इन्स्टिट्यूशनला रिप्रेझेंट करणारे लोक त्यांची नैतिकता कशा पद्धतीची असती, तर त्या पद्धतीने त्या इन्स्टिट्यूशनचं नाव त्या ठिकाणी चांगल्या गोष्टीसाठी घेतलं जातं किंवा त्या इन्स्टिट्यूशनचं नाव त्या वाईट गोष्टीसाठी त्याला एक्झाम्पल म्हणून यूज केलं जातं. मग हा जो कंटेक्स्ट आहे ना आर्टिकलचा, म्हणजे पूर्ण आर्टिकलमध्ये अशा पद्धतीने सांगितलेला आहे की लोकांना प्रेस करण्यापेक्षा त्या इन्स्टिट्यूशनला मोठं करण्यासाठी प्रयत्न लोकांनी केला पाहिजे. तर याच्यामध्ये या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. मग हे सांगत असताना एका साईडला लोकांचे जे काही राईट्स वगैरे आहेत, कॉन्स्टिट्यूशनने दिलेले राईट्स, त्यानंतर दुसऱ्या साईडला कॉन्स्टिट्यूशनमध्ये ड्युटीज पण सांगितलेल्या आहेत लोकांच्या, तर याच्याबद्दल सुद्धा या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. दुसऱ्या साईडला लिडरशिप, एखाद्या पर्टिक्युलर पर्सनची लिडरशिप, आणि दुसऱ्या साईडला एखाद्या इन्स्टिट्यूशनची असलेली कारकीर्द, याच्याबद्दल सुद्धा या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर मग एसएच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी हा आर्टिकल कशा पद्धतीने इम्पॉर्टंट आहे आपण ते बघून घेऊया. ठीक आहे, मग हे जे आर्टिकल आहे, या आर्टिकलची जी काही सेंट्रल आयडिया आहे हे समजून घेताना सर्वप्रथम आपल्याला ना समाजामधला एक बेसिक कॉन्ट्राडिक्शन त्या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. ठीक आहे, आपण आता समाजामध्ये कॉन्ट्राडिक्शन कशा पद्धतीने आहे, की म्हणजे कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय, की ह्युमनचं जे काय बिहेवियर आहे ना ते कशा पद्धतीनं एकाच गोष्टीसाठी वेगवेगळ्या कशा पद्धतीने असू शकतं, याला काय म्हणतात, कॉन्ट्राडिक्शन असं म्हणू शकतात. ठीक आहे, मग आपण अनेकदा असं म्हणतो की प्रशासनामध्ये ना काही प्रामाणिक, त्यानंतर कठोर निर्णय घेणारं किंवा नियम पाळायला लावणारे जे काही अधिकारी वगैरे असतात ना, तर ह्या अधिकाऱ्यांची खूप गरज त्या ठिकाणी प्रशासनामध्ये आहे. मग एखादा जर अधिकारी असेल, ते चांगले कामं करत असेल, फॉर एक्झाम्पल जे काही इलिगल कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी असेल त्याच्यावर कारवाई वगैरे करत असेल, किंवा अतिक्रमण वगैरे असेल, किंवा वाहतुकीचे नियम वगैरे असतील, तर ते स्ट्रिक्टली फॉलो करायला जर लावत असेल, तर आपण काय करतो माहितीये का, एका साईडला त्या अधिकाऱ्याला प्रेस करतो किंवा त्याचं कौतुक ठिकाणी करतो. ठीक आहे, आता ही योग्य गोष्ट सुद्धा आहे. पण जेव्हा तीच कारवाई समजा आपल्या स्वतःच्या घरावर होते, किंवा आपल्या स्वतःच्या एखाद्या गाडीवर होते, किंवा आपल्या दुकानावर वगैरे होते, किंवा आपल्या वैयक्तिक सोयीवर परिणाम करणाऱ्या एखाद्या गोष्टीवर जर ती कारवाई होते ना, तर त्यावेळेस काय होतं माहितीये का, आपली भूमिका त्या ठिकाणी बदललेली असते. म्हणजे सेम पर्सन जर ते दुसऱ्या लोकांवर कारवाई करत असेल, समजा ती गोष्ट चुकीची आहे आणि त्या लोकांवर जर कारवाई वगैरे करत असेल, तर आपण त्या गोष्टीला काय करतो माहितीये का, त्या अधिकाऱ्याचं कौतुक करतो किंवा त्याला प्रेज करतो. पण सेम ती कारवाई, इलिगल गोष्ट जर आपण एखाद्याने जर केली असेल आणि त्याच्यावर जर कारवाई झालेली असेल, तर आपण काय करतो माहितीये का, की आपली त्या ठिकाणी भूमिका बदललेली असते. आपल्याला वाटतं की हे जे नियम आहेत, हे नियमांचं उल्लंघन या ठिकाणी झालेलं आहे. मग आपण काय करतो, चुकीच्या कशा पद्धतीने ते त्यांनी कारवाई केलेली आहे, मग त्या व्यक्तीला सुद्धा आपण काय करतो, टीका करतो. ठीक आहे, म्हणजे त्या व्यक्तीला सुद्धा आपण सोडत नाही. आता समजा असं कन्सिडर करा, सोप्या एक्झाम्पल मार्फत समजून घेऊया, की रस्त्यावर ना काही लोकांनी काय केलेलं आहे, इलिगल पार्किंग त्या ठिकाणी केलेले असं तुम्हाला वाटतं. ठीक आहे, मग इलिगल पार्किंग करत असताना जर महानगरपालिका असेल किंवा पालिका असेल किंवा ती काही आरटीओ ऑफिसर्स वगैरे असतील, त्यांनी जर त्या ठिकाणी कारवाई जर केली तर आपल्याला ते योग्य वाटतं. पण आपलीच गाडी त्या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी लावलेली असेल आपल्या घराच्या समोर, आणि ती जर इलिगल पार्किंग मध्ये जर असेल, मग त्या ठिकाणी त्यांनी केलेली कारवाई ती योग्य आहे, आपण असं त्याला जस्टिफाय करतो का, तर त्या ठिकाणी आपण जस्टिफिकेशन प्रोव्हाइड करत नाही. मग आपण
त्या अधिकाऱ्याने केलेली जी काही कारवाई वगैरे आहे किंवा आपल्याला जर लावलेला फाईन आहे हा कशा पद्धतीने चुकीचा आहे या ठिकाणी आपण काय करत असतो, जस्टिफिकेशन त्याला प्रोव्हाइड करत असतो. यालाच काय म्हणतात माहिती का, सोसायटी मधलं असलेलं डबल स्टँडर्ड असं म्हणतात. किंवा आपण जे आता बघितलं ना की कशा पद्धतीनं एक कॉन्ट्राडिक्शन त्या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्यावर जर समजा ती कारवाई चुकीची कारवाई जर झालेली असेल तर आपण त्याला काय करतो माहितीये का, की जस्टिफिकेशन देण्याचा प्रयत्न करतो. किंवा दुसऱ्यावर जर ती कारवाई झालेली असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह जस्टिफिकेशन कशा पद्धतीने ते चांगलं काम केलेलं आहे तर त्या अधिकाऱ्याला प्रेस करायचं बघत असतो. ठीक आहे. मग हे जे आर्टिकल आहे ना तर हे आपल्याला काय सांगतं माहितीये का, एक जो कोणी प्रामाणिक अधिकारी आहे ना तर हा काही सुधारणा जर करू शकत असेल, ठीक आहे, पण प्रत्येक वेळेस आहे ना तर त्या समाजाला शिस्त लावण्याची जबाबदारी त्या कठोर अधिकाऱ्याची त्या ठिकाणी नसते. मग त्या ठिकाणी काय होतं माहितीये का, ती सुधारणा जर त्या अधिकाऱ्यामार्फत जर घडत असेल तर ती लॉंग टर्म त्या ठिकाणी टिकणार नाही. कारण कधी कधी कसं असतं माहितीये का, त्या अधिकाऱ्याची त्या इन्स्टिट्यूशन मधनं जर बदली झाली दुसऱ्या ठिकाणी, मग येणाऱ्या अधिकाऱ्याची आपण गॅरंटी त्या ठिकाणी घेऊ शकू का, तर नाही घेऊ शकत. ठीक आहे. मग समाजामध्ये खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा नागरिक कायद्याच्या भीतीने नव्हे तर स्वतःच्या ती रिस्पॉन्सिबिलिटी समजून त्या ठिकाणी नियम पाळायला लागतात. त्यामुळं सोशल ट्रान्सफॉर्मेशनसाठी जे आहे ना तर हे जेवढे चांगले अधिकारी आवश्यक असतात ना तर तेवढंच रिस्पॉन्सिबल सिटीजन सुद्धा त्या ठिकाणी गरजेचे असतात आणि स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी गरजेचे असतात. ठीक आहे. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की फक्त आपल्याला एखादा नियम त्या ठिकाणी आहे किंवा आपल्याला फाईन त्या ठिकाणी बसणार आहे या भीतीने जर आपण कायद्याचं पालन जर करत असू तर ही गोष्ट आपल्यासाठी चुकीची आहे. मग आपल्याला जर खरंच सोसायटीचं ट्रान्सफॉर्मेशन त्या ठिकाणी जर करायचं असेल तर जेवढं आपल्याला वाटतं की एखाद्या सोसायटीच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी किंवा एखादी चांगली गोष्ट त्या ठिकाणी होते तर त्यासाठी चांगले अधिकारी जेवढे आवश्यक असतात ना तर तेवढेच आपल्याला आपण स्वतः किती रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणून त्या ठिकाणी ऍक्ट करतो ते एका साईडला, आणि दुसऱ्या साईडला काय की त्या ज्या काही इन्स्टिट्यूशन आहेत तर त्या सुद्धा किती स्ट्रॉंग असले पाहिजे या ठिकाणी महत्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं ना की आपण फक्त काय करतो माहितीये का, की संविधानानं मला काय राईट्स दिलेले आहेत फक्त आपण ते सांगत असतो, पण संविधानानं आपल्याला काय ड्युटीज परफॉर्म करण्यासाठी दिलेले आहेत हे आपण काय करतो माहिती का, विसरून जातो. आपल्याला काय वाटतं की माझा राईट्स या ठिकाणी हार्म होत आहे, पण हे करत असताना तुम्ही तुमच्या ड्युटीज त्या ठिकाणी विसरताय का हे सुद्धा त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. आता मला सांगा, पब्लिक प्लेसेसवर समजा आपण काय म्हणतो की पब्लिक प्लेसेसला ऍक्सेस करण्याचा हा माझा काय आहे, राईट आहे किंवा तो अधिकार आहे, पण ज्यावेळेस त्या ठिकाणी आपण घाण करतो किंवा त्या ठिकाणी कचरा वगैरे करतो तर आपण त्या ठिकाणी आपली ड्युटी फुलफिल करतो का, तर आपली ड्युटी त्या ठिकाणी फुलफिल करत नाही. हे सुद्धा त्या ठिकाणी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ठीक आहे. त्यामुळं आता हा लेख जो आहे ना किंवा ह्या आर्टिकलमध्ये ना पर्टिक्युलरली एसे रायटिंगसाठी कशा पद्धतीने आपल्याला उपयोगाचा ठरू शकतो आपण याच्यामध्ये बघूया. ठीक आहे. म्हणजे हा एवढा महत्वाचा काय आहे, कारण याच्यामध्ये ना वेगवेगळ्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी काय दाखवलेलं आहे, कन्फ्लिक्ट त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, एका साईडला राईट्स आहेत आणि दुसऱ्या साईडला ड्युटीज यांचा कन्फ्लिक्ट आहे, एका साईडला लिडरशिप आहे आणि दुसऱ्या साईडला इन्स्टिट्यूशन आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं जे काही कन्फ्लिक्ट आहे ना तर या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला जो हा लेख आहे हा फक्त एका अधिकाऱ्याच्या कामगिरीविषयी त्या ठिकाणी बोलत नाहीये, तर त्याचा ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल गव्हर्नन्सच्या पर्स्पेक्टिव्हने कशा पद्धतीनं आपण याच्या आर्टिकलमध्ये दिलेल्या ज्या गोष्टी त्या आपण एसे रायटिंग मध्ये युज करू शकतो, सिटीजनशिपच्या पर्स्पेक्टिव्हने कशा पद्धतीने आपण त्याचा युज करू शकतो, किंवा सोसायटीमध्ये डिसिप्लिन कशा पद्धतीने असते पाहिजे, इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथ कशा पद्धतीने आपण मजबूत केली पाहिजे, किंवा सोशल बिहेवियर कशा पद्धतीने असलं पाहिजे. तर बऱ्याच ह्याच्या काही ब्रॉडर थीम्स आहेत तर याला हा कनेक्टेड आहे. मग एसे मध्ये आपल्याला फक्त ना फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची नसते. मग त्या विषयामागचा एखादा जर डीपर मिनिंग त्या ठिकाणी जर आपल्याला सापडलेला असेल, जसं कॉन्ट्राडिक्शन वगैरे असेल, जसं तुम्हाला मी सांगितलं होतं दोन व्हॅल्यूज मध्ये या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्राडिक्शन त्या ठिकाणी बघायला मिळतं, किंवा त्याच्यामधनं इंटरप्रिट होणारा जो एखादा ब्रॉडर मेसेज जर आपण बघितला तरी आपण काय करू शकतो माहिती का, एसेसाठी त्या ठिकाणी चांगलं कंटेंट प्रोव्हाइड करू शकतो. आता एक्झाम्पल मार्फत तुम्हाला मी समजून सांगतो की समजा असं कन्सिडर करा की आपण लोकशाहीमध्ये ना की आपल्या स्वतःच्या राईट्स बद्दल खूप त्या ठिकाणी जागरूक आहोत. जसं मी तुम्हाला आताच सांगितलं की आपल्याला काय वाटतं माहितीये का, की आपल्या स्वतःचं फ्रीडम असेल, इक्वेलिटी असेल किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिस जे असतील ना तर त्याचा ऍक्सेस आपल्याला त्या ठिकाणी भेटला पाहिजे. पण त्याचबरोबर दुसऱ्या साईडला आपण काय करतो माहितीये का, की फॉर एक्झाम्पल ट्रॅफिक रूलचं समजा नियमांचं पालन करणं असेल, किंवा वेळेवर टॅक्स त्या ठिकाणी भरलेला असेल, किंवा मी जसं तुम्हाला सांगितलं पब्लिक प्लेसेस वगैरे आहेत तर ते क्लीन ठेवण्याची जबाबदारी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आपली त्या ठिकाणी असते. ठीक आहे. किंवा पब्लिक प्रॉपर्टीचं त्या ठिकाणी जर आपण संरक्षण त्या ठिकाणी जर करत असेल तर ही सुद्धा आपली काय आहे, ड्युटी आहे. मग आपण काय करतो की आपल्याला फक्त असं वाटतं की राईट्स त्या ठिकाणी माझे आहेत पण ड्युटीज त्या ठिकाणी आपण विसरतो, तर ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मग एका साईडला
अधिकारांचा वापर करायचा, पण दुसऱ्या बाजूला स्वतःचे जे काही कर्तव्य आहेत किंवा स्वतःच्या काही जे काही ड्युटीज वगैरे आहेत तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. तर अशा पद्धतीने समजा आपण डेमोक्रेसीमध्ये जर बिहेव करत असू किंवा लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने समजा जर सिटिझनचं बिहेवियर जर असेल ना तर ती डेमोक्रेसी लॉंग टर्म मध्ये सस्टेनेबल राहू शकत नाही. त्यामुळं या आर्टिकलचा आधार घेऊन आपण काय करू शकतो माहिती का, राईट्स आणि ड्युटी, जसं मी तुम्हाला सांगितलं राईट्स आणि ड्युटी याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं बॅलन्स क्रिएट करता येऊ शकतो हे सुद्धा ते एसएच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे. आता त्यानंतर दुसरी बाजू म्हणजे काय की जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की यातून इंडिव्हिज्युअल लिडरशिप आणि इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथ याची सुद्धा आपल्याला काय करता येतं माहिती का की कंपॅरिझन करता येतं किंवा तुलना त्या ठिकाणी करता येतं. मग एखादा अधिकारी आहे स्वतःच्या प्रामाणिकपणामुळे काय करू शकतो माहिती का, तो सुधारणा एखाद्या इन्स्टिट्यूशन मध्ये त्या ठिकाणी म्हणजे घडवून आणू शकतो किंवा त्या ठिकाणी बदल तो घडवून आणू शकतो. पण ती परिस्थिती ती अधिकारी बदलल्यानंतर किंवा त्या इन्स्टिट्यूशन मधनं त्या अधिकाऱ्याचं ज्यावेळेस ट्रान्सफर वगैरे होतं तर ती पूर्वीसारखी परिस्थिती सेम त्या इन्स्टिट्यूशन मध्ये असते का, तर हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. म्हणून अधिकाऱ्याला प्रेस करण्यापेक्षा आपण कशावर जास्त फोकस केला पाहिजे माहिती का, त्या इन्स्टिट्यूशनल रिफॉर्मवर त्या ठिकाणी फोकस केला पाहिजे. हे या आर्टिकलचं मेन सार आहे. ठीक आहे. आणि एक्झामिनेशन मध्ये ज्यावेळेस आपण एसे लिहितो ना तर त्या पद्धतीने सुद्धा आपलं जे थिंकिंग आहे तर हे इन्स्टिट्यूशन फोकस त्या ठिकाणी असलं पाहिजे. मग इन्स्टिट्यूशनला कशाचा सपोर्ट असतो माहिती का, की इन्स्टिट्यूशनला ना कॉन्स्टिट्यूशनचा सपोर्ट असतो. मग अल्टिमेटली आपण काय करत असतो माहिती का, की कॉन्स्टिट्यूशनला त्या ठिकाणी पुढे धरून त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. मग अकाउंटेबिलिटी असेल, ट्रान्सपरन्सी वगैरे असेल, ते अशा पद्धतीने आपण काय करतो माहिती का, त्या व्हॅल्यूज अपलोड करण्यासाठी आपण प्रायोरिटी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. म्हणून अशा पद्धतीचे जे काही आर्टिकल्स आहेत ना तर एसे लिहिण्यासाठी बॅलन्स आर्ग्युमेंट जे आपल्याला तयार करायचे असतात ना तर त्यावेळेस आपल्याला हे उपयोगी पडतात. मग ते आपल्याला केवळ फक्त एका व्यक्तीचं कौतुक न करता व्यवस्था आणि नागरिकांची भूमिका कशा पद्धतीने असायला पाहिजे हे सुद्धा विचार करायला आपल्याला शिकवतात. त्यानंतर नेक्स्ट आहे की कशा पद्धतीनं आपण एसे मध्ये याच्यामध्ये जे काही डायमेन्शन्स दिलेले आहेत ते आपण यूज करू शकतो. पहिला डायमेन्शन्स काय आहे की इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी. आता आपण अनेकदा समाज बदलला पाहिजे किंवा सरकारनं काहीतरी केलं पाहिजे किंवा प्रशासनानं एखाद्या वाईट गोष्टीवर त्या ठिकाणी किंवा जी चुकीची गोष्ट आहे त्या ठिकाणी कठोर कारवाई केली पाहिजे, आपण असं त्या ठिकाणी सारखं सारखं म्हणत असतो. ठीक आहे. पण समाज जो आहे ना तर हे आपल्यासारख्याच लोकांनी त्या ठिकाणी बनलेला असतो किंवा तयार झालेला असतो, हे मात्र आपण त्या ठिकाणी विसरलेला असतो. ठीक आहे. म्हणजे आपली सुद्धा काही स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे या ठिकाणी विसरला असतो. आता एक्झाम्पल घ्या की आपण काय करतो माहिती का, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण स्वतः जो कचरा आहे ना तो रस्त्यावर त्या ठिकाणी टाकतो आणि नंतर मग आपली तक्रार कशा पद्धतीची असते की शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये महानगरपालिका किंवा हे जे कर्मचारी आहेत हे कशा पद्धतीने कमी पडले. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी कंप्लेंट करत असतो. मग सिमिलरली ज्यावेळेस आपण स्वतः काय करत असतो माहिती का, आपल्याला कधी कधी ना की गडबड असते किंवा घाई असते, मग त्यावेळेस आपण काय करतो की ट्रॅफिक सिग्नल त्या ठिकाणी आपण त्याचं पालन करत नाही, मग तो आपल्याकडनं काय होतो की आपण तो म्हणजे तो तोडतो ट्रॅफिक सिग्नल. ठीक आहे. त्यामुळे काय होतं माहिती का, एका साईडला आपण काय म्हणतो की सगळ्यांनी ट्रॅफिक सिग्नल त्या ठिकाणी त्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि मग दुसऱ्या साईडला आपण कशा पद्धतीने कंप्लेंट करतो की प्रशासन कशा पद्धतीनं शिस्त लावण्यासाठी कमकुवत आहे किंवा कमी पडतं, या ठिकाणी आपण त्या ठिकाणी म्हणजे बोलून त्या ठिकाणी जातो. ठीक आहे. मग दुसरा डायमेन्शन आहे राईट्स आणि ड्युटीमध्ये. आता जसं मी तुम्हाला सांगितलं डेमोक्रेसीमध्ये जसं नागरिकांना काही अधिकार त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले असतात ना तर ते अधिकार सुद्धा त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे, पण त्या अधिकाराबरोबर ना ड्युटीजचं पालन सुद्धा करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मग आपल्याला एका साईडला चांगले रस्ते पाहिजे असतात, पण ट्रॅफिक पाळण्याची आपली स्वतःची तयारी असते का हे सुद्धा त्या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे. आपल्याला आपली जे काही परिसर आहे तो स्वच्छ आपल्याला पाहिजे असतो, पण ज्यावेळेस आपण पब्लिक प्लेसमध्ये जातो तर त्यावेळेस आपण स्वतः ती रिस्पॉन्सिबिलिटी फुलफिल करतो का हे सुद्धा त्या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे. म्हणजे काय की अधिकाराबरोबर म्हणजे लोकशाहीमध्ये अधिकाराबरोबर कर्तव्यांचाही स्वीकार त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे किंवा ते आपण त्याचं पालन करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा डायमेन्शन याच्यामध्ये आहे गुड गव्हर्नन्स अँड रूल ऑफ लॉ. आता रूल ऑफ लॉचा जर सोप्या भाषेमध्ये अर्थ बघितला किंवा सिंपल वर्ड्स मध्ये त्याचं जर मिनिंग बघितलं तर आपल्याला काय लक्षात येतं की कायदा जो आहे हा सर्वांसाठी समान आहे. मग ठीक आहे. मग एखादा नियम जर सामान्य नागरिकासाठी एक आणि प्रभावशाली व्यक्तीसाठी किंवा जो काही इन्फ्लुएन्शियल व्यक्ती वगैरे आहेत त्यांच्यासाठी जर दुसरा असेल तर आपला जो विश्वास आहे ना प्रशासनावरचा तो ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी कमी होतो किंवा त्या ठिकाणी ढासळलेला आपल्याला बघायला मिळतो. आता एक्झाम्पल जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं जे काही इलिगल कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी जर असेल मग आयदर ते एखाद्या पुअर व्यक्तीचं असेल किंवा गरीब व्यक्तीचं त्या ठिकाणी असेल किंवा एखाद्या मोठ्या बिल्डरचं जर असेल, कारवाई जर समान पद्धतीने झाली ना मग त्यावेळेस लोकांना काय वाटतं माहिती का की ज्या काही इन्स्टिट्यूशन वगैरे आहेत किंवा जे काही
याला रिस्पॉन्सिबल लोक आहेत ना, त्यांनी त्यांचं काम काय केलेलं आहे, क्रेडिबल त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मग त्याच्यामधनं काय होतं माहिती का, की ट्रस्ट डेव्हलप होते, क्रेडिबिलिटी त्या ठिकाणी डेव्हलप होते आणि आपल्याला असं वाटत होतं की जे काही म्हणजे कायदा जो आहे ना हा सगळ्यांसाठी समान आहे, आपण असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर चौथा डायमेन्शन आहे इंडिव्हिज्युअल वर्सेस इन्स्टिट्यूशन. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादा प्रामाणिक अधिकारी व्यवस्था त्या ठिकाणी इम्प्रोव्हायझेशन करू शकतो किंवा सुधारू शकतो, पण ऍडमिनिस्ट्रेशन आहे ना हे फक्त काही चांगल्या व्यक्तीवर त्या ठिकाणी अवलंबून राहता कामा नये, हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. कारण त्या व्यक्तीची समजा जर दुसऱ्या ठिकाणी बदली झाली किंवा तो जर व्यक्ती त्या ठिकाणी निवृत्त झालेला असेल तर त्या सुधारणा सुद्धा त्या व्यक्तीबरोबर थांबवू शकतात. ठीक आहे, म्हणून एसे मध्ये लिहित असताना आपल्याला फक्त एक चांगला इंडिव्हिज्युअल असणं किंवा तो अधिकारी चांगला इंडिव्हिज्युअल असणं किंवा त्या अधिकाऱ्याने केलेले बदल चांगले असणं हे आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं नाहीये, पण इन्स्टिट्यूशन कशा पद्धतीनं आपल्याला स्ट्रॉंग करायचे आहेत. त्यामुळे काय होतं माहितीये का, ती इन्स्टिट्यूशन स्ट्रॉंग झाल्यामुळे ना जो चेंज त्या ठिकाणी होणार आहे त्याला कंटिन्युटी कशा पद्धतीने देतं, तर हे आपल्याला आपल्या एसे मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपण ब्रॉडली ह्या एसे बद्दल विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की आपण काय करू शकतो माहितीये का, की काही थेसिस स्टेटमेंट असेल, म्हणजे एसे मध्ये जर आपल्याला ह्या आर्टिकलचा जर यूज करायचा असेल तर आपण कशा पद्धतीने करू शकतो हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्यानंतर अँटीथेसिस असतं. थेसिस म्हणजे काय, की जसं तुम्हाला मी ह्या आर्टिकल मध्ये सांगितलं ना की आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे एका साईडला की प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी सुद्धा प्रशासनामध्ये बदल घडवून आणू शकतात, तर हे आपण एका साईडला सांगणार आहोत. मग थेसिस मांडताना आपण काय म्हणणार आहोत की प्रामाणिक, त्यानंतर फिअरलेस किंवा कार्यक्षम अधिकारी जे आहेत हे प्रशासनामध्ये कशा पद्धतीनं बदल घडवून आणू शकतात हे आपल्याला त्या थेसिस स्टेटमेंटमध्ये सांगायचं आहे. मग आयदर ते भ्रष्टाचार कमी करतील किंवा त्याला विरोध करत वगैरे असतील किंवा नियम जे आहेत किंवा रूल्स वगैरे आहेत त्याचं व्यवस्थित अंमलबजावणी इम्प्लिमेंटेशन ते करत असतील किंवा जे काही सोशल चेंज आहेत तर त्या कलेक्टिव्ह सोशल चेंजला ते प्रायोरिटी जर प्रोव्हाइड करत असतील तर याच्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे. आता एक्झाम्पल सांगत असताना तुम्ही काय करू शकता की एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसरचं त्या ठिकाणी एक्झाम्पल प्रोव्हाइड करू शकता की कशा पद्धतीने त्यानं जे काही अतिक्रमण वगैरे असेल ते कशा पद्धतीने त्यानं कमी केलं किंवा हटवलं असेल, वेस्ट मॅनेजमेंट कशा पद्धतीने त्याच्यामध्ये सुधारणा त्यांनी घडवून आणलेल्या असतील किंवा पब्लिक सर्व्हिस जी असेल की त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी कशा पद्धतीने घडवून आणली. तर ह्या हे एक्झाम्पल देत असताना तुम्ही काय करू शकता, त्या पर्सनला त्या ठिकाणी कनेक्ट करू शकता आणि सांगू शकता की आपल्याला प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी प्रशासनामध्ये कशा पद्धतीने गरजेचे आहेत आणि ते कशा पद्धतीनं वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ते बदल घडवून आणू शकतात. आता हे काय झालं, आपलं थेसिस स्टेटमेंट झालं. त्याच्या बाजूला म्हणजे त्याच्या विरुद्ध साईडला आपल्याला हे सुद्धा सांगायचं आहे की फक्त प्रामाणिक अधिकारी असणं एवढंच तात्पुरतं गरजेचं नाहीये किंवा याच्या बाजूला काय की फक्त व्यक्तीच्या प्रामाणिकपणावर आधारित, म्हणजे आपण जर त्याच्या प्रामाणिकपणावर बेस असून जर समजा आपण जर असं म्हटलं की आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवूया आणि त्यानं केलेल्या सुधारणा ह्या सगळ्या सुधारणा चांगलेल्या आहेत तर ह्या लॉंग टर्म मध्ये टिकतीलच असं नाही. ठीक आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस बघितलं होतं की 2014 लोकांचं जे काही परसेप्शन होतं विथ रिस्पेक्ट टू द एनडीए गव्हर्नमेंट आणि प्राईम मिनिस्टरची जी काही इमेज होती तर त्या पर्स्पेक्टिव्हनं, आणि सिमिलरली आपण ज्यावेळेस 2026चा विचार करतो तर एनडीए गव्हर्नमेंट बद्दल म्हणा किंवा प्राईम मिनिस्टरच्या जे काही लिडरशिप आहे त्याच्याबद्दल जे चेंज झालेलं परसेप्शन लोकांचं आहे ना, तर याच्यामधून आपल्याला कळून येतं की कशा पद्धतीनं आपण जर पर्टिक्युलरली एखाद्या पर्सनवर जर विश्वास ठेवला की हाच पर्सन सगळ्या इन्स्टिट्यूशनला, सगळ्या सोसायटीला किंवा सगळ्या नेशनला तो ट्रान्सफॉर्म करू म्हणजे तो करू शकतो, तर हे काय होतं माहितीये का की त्या ठिकाणी आपल्याला डिसएग्रीमेंट त्या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे जे मत 2014 सगळ्या लोकांचं होतं किंवा बऱ्यापैकी लोकांचं असं मत होतं की अशा पद्धतीनं आपल्याला सुधारणा येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळतील, तर ती आपण आता गॅरंटी देऊ शकत नाही 2026 मध्ये की कशा पद्धतीनं की सेम पर्सन ती सेम गॅरंटीनं की येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी चेंजेस घडवून आणू शकतो. ठीक आहे, म्हणून आपल्याला फोकस कशावर करायचा आहे माहिती का की व्यक्ती केंद्रित सुधारणावर आपल्याला फोकस त्या ठिकाणी करायचा नाहीये, तर इन्स्टिट्यूशन कशा पद्धतीने बदलल्या पाहिजे तर त्याच्यावर आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. ठीक आहे, मग सिंथेसिस प्रोव्हाइड करताना आपण याच्यामध्ये काय सांगणार माहिती का, आता आपण स्टेटमेंटच्या बाजूने त्या ठिकाणी बोललेलं आहे, स्टेटमेंटच्या विरुद्ध साईडने आपण त्या ठिकाणी बोललेलं आहे आणि दोघांचं सिंथेसिस आपल्याला काय करायचं आहे एसे मध्ये प्रोव्हाइड करायचं आहे. कोणता पण एसे लिहित असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला एसे टॉपिक दिल्यानंतर त्या स्टेटमेंटच्या बाजूने तुम्हाला आर्ग्युमेंट्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे आहेत, त्याच्या विरुद्ध साईडला कोणते आर्ग्युमेंट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचे आहेत आणि ज्यावेळेस हे दोन्ही आर्ग्युमेंट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याचं सिंथेसिस सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं आहे. मग सिंथेसिस प्रोव्हाइड करत असताना आपण याच्यामध्ये काय सांगू शकतो माहितीये का की चांगलं पर्सनची लिडरशिप असणं ते सुद्धा गरजेचं आहे, पण त्या पर्सनच्या लिडरशिपमध्ये काही इथिकल लिडरशिप सुद्धा असणं गरजेचं आहे.
त्यानंतर इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म सुद्धा असणं गरजेचं आहे. सिमिलरली सिटीजनचं पार्टिसिपेशन सुद्धा त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, किंवा एक ब्रॉडर सिव्हिल डिसिप्लिन सुद्धा किंवा सिव्हिक डिसिप्लिन सुद्धा त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. फक्त आपण त्या व्यक्तींच्या कामगिरीला किंवा त्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्रेस करून चालणार नाही. आपल्याला त्याच्याबरोबर काय की तेवढ्याच प्रमाणामध्ये सोसायटीचं पार्टिसिपेशन किंवा सिटीजनचं पार्टिसिपेशन सुद्धा त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर सिव्हिक डिसिप्लिन सुद्धा त्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन सुद्धा असणं गरजेचं आहे, किंवा जे काही क्लिअर रूल्स आहेत ट्रान्सपरन्सीसाठी किंवा अकाउंटेबिलिटी शो करण्यासाठी ते सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणून या एस्से मध्ये किंवा अशा पद्धतीच्या एस्से मध्ये तुम्हाला जर एखादी मॅच्युअर आर्ग्युमेंट त्या ठिकाणी जर शो करायची असेल ना, तर आपण अशा पद्धतीने सांगू शकतो की जे काही हिरोईक इंडिव्हिज्युअल असतात हे रिफॉर्म सुरू करू शकतात, पण ते रिफॉर्म जर आपल्याला दीर्घ काळासाठी जर किंवा लॉंग टर्म साठी जर आपल्याला टिकवायचे असतील तर त्या इंडिव्हिज्युअल रिफॉर्म बरोबर आपल्याला आपल्या ज्या काही संस्था वगैरे आहेत तर ते सुद्धा आपल्याला स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, किंवा सिटीजनचं जे काही पार्टिसिपेशन आहे किंवा सिव्हिक तर हे सुद्धा त्यामध्ये बदलणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीचे जे काही आर्ग्युमेंट्स वगैरे आहेत तुम्ही कोणकोणत्या एसे टॉपिकसाठी यूज करू शकता, की फॉर एक्झाम्पल राईट्स आणि ड्युटी याच्यामध्ये जर कन्फ्लिक्ट त्या ठिकाणी जर आपल्याला बघायला मिळेल तर त्या एसे साठी सुद्धा तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता. किंवा इन्स्टिट्यूशन आणि इंडिव्हिज्युअल जर तुम्हाला टॉपिक जर आलेला असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता की इथं जे तुम्हाला थेसिस, अँटीथेसिस आणि सिंथेसिस सांगितलेलं आहे तर त्या डायमेन्शनचा यूज करू शकता. एक्झाम्पल देत असताना रिसेंटली तुम्हाला माहिती आहे की फूड आणि ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनच्या रिलेटेड महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंडे यांनी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी बदल घडून आणले किंवा कशा पद्धतीनं रिफॉर्म केले, ठीक आहे, किंवा कशा पद्धतीनं जे काही क्रॅकडाऊन्स वगैरे असतील त्यांनी कशा पद्धतीने घडून आणले, तर तुम्ही त्याचा पॉझिटिव्ह एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता, ठीक आहे. किंवा एका साईडला तुम्हाला डिसिप्लिन सांगायचं आहे किंवा रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल जर बोलायचं आहे त्यावेळेस सुद्धा तुम्ही काय करू शकता, ह्या एस्से टॉपिक मध्ये हे आर्ग्युमेंट्स प्रोव्हाइड करू शकता. किंवा फायनली तुम्हाला लिडरशिप इज डेमॉन्स्ट्रेटेड थ्रू अ पर्सनल एक्झाम्पल असं सांगत असताना तुम्ही सुद्धा काय करू शकता की तुकाराम मुंडे यांचं एक्झाम्पल प्रोव्हाइड करू शकता. आता जस्ट या आर्टिकल मध्ये तुकाराम मुंडे यांचं एक्झाम्पल आलेलं आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो. मग बाकी तुम्ही जे काही प्रॉमिनंट लिडरशिप आहेत ज्यांचं तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम असेल, होमी बाबा असतील, किंवा आणखी वेगवेगळ्या फील्ड मधले वेगवेगळे एक्झाम्पल्स वगैरे असतील तर तुम्ही सुद्धा काय करू शकता, अशा एस्से टॉपिक मध्ये यूज करू शकता. आता हे सांगत असताना की आपल्याला लिडरशिपवर जास्तीत जास्त त्या ठिकाणी फोकस करायचे, त्यांच्या व्हॅल्यूजवर त्या ठिकाणी फोकस करायचे, ठीक आहे. त्या पर्सनॅलिटीवर आपल्याला फोकस करायचं नाहीये, पण त्या पर्सननं कोणत्या व्हॅल्यू शो केल्या तर ह्या व्हॅल्यूवर आपल्याला त्या ठिकाणी फोकस करायचा आहे. त्यानंतर सोशल ट्रान्सफॉर्मेशन बिगिन विथ इंडिव्हिज्युअल बिहेवियर. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की एखादं चांगला समाज घडून जर आपल्याला आणायचा असेल तर फक्त इफेक्टिव्ह लिडरशिप त्या ठिकाणी आवश्यक नाहीये, तर त्या इफेक्टिव्ह लिडरशिप बरोबर जबाबदार नागरिक सुद्धा असणं आवश्यक आहे. मग ह्या जबाबदार नागरिकांनी काय केलं पाहिजे की सिव्हिक सेन्समध्ये कशा पद्धतीनं पार्टिसिपेशन त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्यानंतर इन्स्टिट्यूशन स्ट्रॉंग होण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीनं त्या पर्सन अकाउंटेबल धरलं पाहिजे, ठीक आहे. किंवा स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन जर आपल्याला बनवायचे असतील तर आपलं त्याच्यामध्ये रोल काय आहे हे सुद्धा त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. मग ओव्हरऑल सोशल ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ना तर हे इंडिव्हिज्युअल बिहेवियर मधनं कशा पद्धतीनं चेंज होतं. स्वतः तुम्ही जर एखादी गोष्ट चेंज करायला गेला ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे की ट्रॅफिक सिग्नलवर त्या ठिकाणी पोलीस नाहीयेत किंवा ते ऑफिसर्स नाहीयेत, मग तुम्ही त्या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल त्या ठिकाणी तोडणार का, तर नाही. मग आपण आपल्या स्वतःच्या बिहेवियर मधनं दाखवून दिलं पाहिजे की वेदर देर इज अ police officer or not, but I will not breach that traffic signal, ठीक आहे. I will obey the law even if someone is not seeing me, ठीक आहे. म्हणजे जरी मला कोणी त्या ठिकाणी बघत नसेल किंवा ऑब्झर्व करत नसेल तरी सुद्धा मी माझ्याकडनं नियमांचं पालन करणार. ज्या गोष्टी चांगल्या आहेत ना तर त्याच फॉलो करण्याचा नेहमी प्रयत्न करणार. यानं सुद्धा काय होतं माहिती का की स्वतःच्या इंडिव्हिज्युअल बिहेवियर मधनं सोशल ट्रान्सफॉर्मेशन त्या ठिकाणी होतं. लीडर जे म्हणतो ना हे उगाच मोठे लीडर त्या ठिकाणी होत नाहीयेत, तर त्यांना त्यांचं जे बिहेवियर असतं ना ही लोक समाजामध्ये ऑब्झर्व करत असतात, ठीक आहे. मग कधी कधी कसं होतं माहितीये का की आपल्याला वाटतं की आपल्याकडे कोणाचं लक्ष नाहीये, पण समाजाचं लक्ष आपल्याकडे असतं. त्यामुळे समाजामध्ये तुम्ही ज्यावेळेस वागत असताना मग ते वागत असताना तुमचं बिहेवियर त्या पद्धतीनं असलं पाहिजे, ठीक आहे, की जेणेकरून दुसऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे की क्रायसिस सिच्युएशन असताना या पर्सनचं बिहेवियर कशा पद्धतीनं होतं, त्यानं स्वतःला कशा पद्धतीनं काम ठेवलं आणि प्रेशर आल्यानंतर सुद्धा त्यांनी त्या प्रेशरला बळी न जाता कशा पद्धतीनं त्यांनी त्याची इथिकल लिडरशिप त्या ठिकाणी शो केली, तर हेच आपल्याला या ठिकाणी शो करून द्यायचं आहे. तुम्हाला जर हे आपलं लेक्चर या ठिकाणी जर आवडलं असेल किंवा या आर्टिकलचा रिलेव्हन्स कशा पद्धतीनं आपण एस्से मध्ये करू शकतो, वेगवेगळ्या एस्से मध्ये करू शकतो, याचं जर
कनेक्शन त्या ठिकाणी तुम्हाला जर समजलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर त्या ठिकाणी शेअर करा. आणि माझा असा प्रयत्न राहील की कंटिन्युअसली 2 ते 3 दिवसामध्ये ना मी अशा पद्धतीचे जे काही आर्टिकल्स असतील की ज्याच्यामधनं काय होईल माहिती का की आपल्या एसे रायटिंगसाठी आपल्याला ते मदतीचे राहतील. तर तशा पद्धतीने सुद्धा मी काय करत जाईल, कंटिन्युअसली हे व्हिडिओ लेक्चर त्या ठिकाणी पोस्ट करत जाईल. ठीक आहे. तुम्हाला जर याच्याबद्दल आणखी इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. तुम्हाला PDF नोट्स वगैरे असतील, मग मराठीमध्ये असेल किंवा इंग्लिशमध्ये असेल, तर त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्या ठिकाणी मिळतील. टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. आपल्या युट्यूब चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.